शेण काढून झालं, आता सरडायला लागले मका ठेवायला. आणि इकडं चालू आहे त्या रानातल्या ताज्या ताज्या मिरच्या तोडायला. आज उपवासाला लागणार आहे त्या. शरड मका खाण्यासाठी कशी यायला लागली ती बाहेर. एका जागी गोळा झाली ती, तिथं कागदावर मका टाकून घेते त्यांना. आत्या आणि मामा चालले ते आता महादेवाला. आज सोमवार आहे. इथल्या जवळचं चॉकलेट नाही तर उपास मोडतंय काय रे. 8:30 वाजले ते. मुलं शाळेत गेली, ऊन चांगलं पडलंय आज. आणि इथं गाईची धार काढायची राहिली होती, तर गाईची धार काढून घेतो आता आम्ही. जातच नाही आवडलं. नाही वाढावला. तिकडून बसा. मला इकडे पण येतच नव्हतं. आता मामा इथल्या महादेवाला गेलती. पाणी मग लावलेलं असेल का. तर माझी आंघोळ झाली होती, गाईची धार काढून घेतली, देवपूजा झाली. आता कपडे धुवायला घेते मी. कपडे धुवून परत आपल्याला रानात जायचं आहे. थोडंसं राहिलं आहे, टमाटा बांधायचं, तेवढा बांधून घ्यायचं आहे. चला कपडे धुवून घेऊया. आता कपडे आणले ते बाहेर, आता कपडे धुवून घेते. धुवून झाली माझी, वाळत घातले आता सगळे कपडे. आता गुरं नेऊन बांधते माळावर. मेका कुठे शिकायत्या, मेका कुठे शिकायत्या. बांधली सगळी माळावर. चला आता घरी जायचंय. घराकडं बांगड्यावाल्या मावशी आले ते. वर्षाचा फोन आलता की बांगड्यावाल्या मावशी आले ते, या बांगड्या भरायला खाली. तर आधी आता मी. आणि उद्या पंचमी, आज भावाचा उपास. बांगड्या भरून झाल्या आता. आणि आम्ही निघालो आता वारुळाला. इथं आत्याने ताट करून ठेवलंय. ताट करून झालं आता तांब्या भरून घेते. आणि चला जाऊया माळावर. मी चालले आता वारुळाला. इथंच वारुळे माळावर जाताना बायांनी पूजा केली, आम्ही राहिलो आता पूजा करायचं. पूजा करून परत आपल्याला जायचंय माळावर. वारुळ मोठं गेलं. काय घेताय. दगड घ्यायला लागले त्या पूजायला. अशा आले आता ताट घेऊन. वाळ्या काढू ना, पण ते आता वारं सुटले ना. बघू घेतलं करून. आधी पूजा करायला चालू आहे. मी घरी गेलती, दोर राहिला. वारं सुटले बोले. जावा जावा बसले आता पूजा करायला वारुळाची. झाली बाई पूजा. चालय का.
काय म्हणते त्याला आज देवाला आज वारुळा आणि उद्या आपल्याला असते ना आज देवाला उद्या आपल्याला काय झालं काय विसरलं वय होईन तसं तसं विसरते का नाही बाई काय टाक डाळ आणते तू वाकी खाली त्याला कुठं वाटायला वाटते त्यांचा हात लाग तुमची वाटी द्या वाटी टाकली आता मग आरती राहिली कोणी ना बस 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 आता त्याने पूजा करून घेतली आता वर्ष पूजा करायला बसली आता पाठीला काका हाय सगळी जायची काका नाही ना देवाला बाबळाला वारले सुटल्या आता बाईची काका बसलाय की तसंच करतोय त्याला तेवढंच म्हणायचंय म्हणून तेवढंच म्हणते नाही सगळ्याला म्हणतो काका आई जय बाप्पा करतो जय बाप्पा चलो म्हणा जकर जकर जय बाप्पा जय बाप्पा पड पाया पाया पड जय बाप्पा माहिती नाही तर वारुळाची पूजा करून झाली आता आणि निघालो आता घरी पूजा करून झाली आता आणि मी चालले आता खाली गिनीगोल थोडंसं आणून शरीराला टाकते आभाळ भरपूर यायला लागले ऊन पडलं होतं सकाळपासून पण आभाळ यायला सुरुवात झाली ऊन गेलं वारं पण सुटलेलं आहे तर टाकते आता गिनीगोल शरडांना आता एकदम कवळा टाकला एक मोठा रगेल की मग दिवसभर काही टेन्शन नसतं शरडांचा चला तिकडलं आणूया आपण खालचं बांधाचं मका आपली चांगली उगवली पण मकातनं तण झाले फवारून घ्यायची मका आणि इकडं घास पण चांगला फुटलाय घासातलं चगा काढल्यामुळं घास सुधारलाय नाहीतर कुठं कुठं जळून गेलाय चला आता इथली वैरण टाकते आता शरडांना निघून 11 वाजले ते वैरण आणून टाकले आता शरडांना पसरून घेते सगळीकडे म्हणजे खायला येते 11 वाजले त्या माळावर आलो आता आम्ही आता गुरांना पाणी दावून घेते सर्व गुरं ताणजलेले असताना आता ऊन होता आज सकाळपासून आता पण पडलंय मग आज थोडंसं आभाळ आलतं पण आभाळ गेलं निघून पुढं इकडं आता गुरं पाणी दावून घेते आणि मग आपल्याला जायचं टमाटा बांधायला 11 वाजल्या गुरं पाणी दावून झाली आता आणि ह्यांनी ट्रॅक्टर आणलाय माळावर आता आणि बोट टाकाय चालू आहे बघू आपण बहुत चांगलं पडते का नाही तरी इकडं बहुत टाकाय चालू आहे तर बहुत चांगलं पडले ते आता ह्या बोधाच्या मधनं आपल्याला
खत टाकायचं आहे. चांगलं पडलं ते झालं, थोडंच राहिले, 2 भूक पडते ना अजून. बायाने सुरुवात केली बांधायला तिकडं. वाजले आता, एक एक पाती लागल्या, ताण लागली. पाण्याची कॅटली घेऊन चालली आता मी. कुठं ठेवली काय माहीत त्याने, त्यांच्या पातीला ठेवली मी. गुरं बांधा गेलती तेव्हा पुढं आलते त्या. धनावर चांगला उगवलाय, काढायचा एक दिवशी आता असंच खुरपून. पाणी पिऊन परत मग सुरू करूया. बांधायला तर 5 वाजले ते आणि आपली 1:30 झाली. ती सकाळनं अर्धी लावली आणि दुसरी एक धरली होती, ती पण झाली आता. आणि इकडं जायचं आता घरी गुरं घेऊन. काय चालू आहे? पतंग गावली काय पतंग? तर इथं पतंग गवली गेल्या वर्षीची उडवाय चालले ते आता. पण आता वारं सगळं बंद झालं, तुम्ही उडवाय चालला, अडकून जाते पतंग. आता घरात चालू आहे शाबू करायला, स्वयंपाक झालाय फराळीचा, शाबू करायला चालू आहे. इथं पतंग उडवती. तर राधा, मी आणि वर्षा, आम्ही 3 जणींना शाबू केलाय आणि बाकीच्यांना स्वयंपाक केलाय. बटाट्याची भाजी आणि चपात्या केले, ते भात मुळाती. आणि जेवण करायचं आता, उपवास सोडायचं त्यांना. आमच्या काय भावाचा उपवास असल्यामुळे आम्ही शाबूच खाणार 3 जणी. आत्या गेले त्या माहेरी, मामा आलते न्यायला. चला आता जेवण करून घेऊ. तर अंधार पडायला लागला आता. सर्वांना शुभरात्री. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्याला भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.